महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप. निष्ठा हा शब्द आता फक्त डिक्शनरीतच उरलाय का? सुरत आणि गुवाहाटी मार्गे सत्तेत आलेल्या शिंदे सरकारला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जय महाराष्ट्र म्हणत शिंदेंच्या पाठीशी उभे राहिलेले आमदार आता पुन्हा कमळाचा रस्ता धरण्याच्या तयारीत आहेत. कोकण आणि मुंबईतील बडे नेते घर वापसी करणार की भाजपमध्ये विलीन होणार? पहा, शिंदे गटातील अस्वस्थतेचा आणि भाजपच्या नव्या गेम प्लॅनचा हा खळबळजनक रिपोर्ट. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, गेल्या 3 वर्षात महाराष्ट्राने जे राजकीय नाट्य पाहिलंय त्याचा क्लायमॅक्स अजून बाकी आहे. शिंदे गटात आता मोठी चलबिचल सुरू झाली आहे. सत्तेची समीकरणं आणि निधीचं राजकारण यामुळे अनेक आमदारांची पावलं आता भाजपच्या दिशेनं पडू लागली आहेत. भाजपची रणनीती आता अत्यंत आक्रमक झाली आहे. सूत्रांच्या मते राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्याकडे आहेत त्या देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना एक अप्रत्यक्ष संदेश दिलाय. विकासाचा निधी हवा असेल तर भाजपसोबत यावंच लागेल. एकेकाळी शिंदेंना ताकद देणारी भाजप आता शिंदे गटावरच वर्चस्व गाजवू पाहतेय का? आमच्याकडे या, अन्यथा निधी नाही, या दबावामुळे आमदारांची अवस्था इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. आता बातमी या भूकंपाच्या केंद्रबिंदूची. रायगड, रत्नागिरी आणि ठाणे. शिंदे गटाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणातच आता सुरुंग लागलाय. चर्चेतलं सर्वात मोठं नाव कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे. हे तेच आमदार आहेत जे सत्तांतरानंतर गोव्याच्या हॉटेलमध्ये टेबलावर नाचताना दिसले होते. पण आता तेच थोरवे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे. स्वपक्षीय उमेदवारांचे AB फॉर्म गहाळ करणे असो किंवा भाजप नेत्यांशी वाढलेली जवळीक, थोरव्यांचा कमळ प्रवेश आता निश्चित मानला जातोय. आगामी निवडणुकांपूर्वी हे फेरबदल शिंदे गटासाठी अस्तित्वाचा प्रश्न ठरू शकतात. ही फोडाफोडीची रॅकेट महाराष्ट्राला नक्की कुठे नेणार? सत्तेच्या या खेळात सामान्य जनतेचे प्रश्न मात्र वाऱ्यावरच राहणार का? तुम्हाला काय वाटतं? आमदार थोरवे भाजपमध्ये जातील का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच इन डेप्थ अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.